मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 25. कक्षाचं द्वार कितीही ठोठावलं तर ते उघडलं जाईना. शंकांच्या असंख्य इंगळ्या आम्हा दोघींचं मन पोखरू लागल्या. शेवटी नाईलाजानं आम्ही राजमातेकडे गेलो. त्यांना ते कळताच त्यांची चर्या ही काळजीनं काळवंडून गेली. लागलीच त्या आमच्याबरोबर आल्या. त्यांनी बाहेरून कक्षाचं द्वार ठोठावलं. आतून थोडासा कठोर आणि बराचसा त्रासिक आवाज आला. कोण आहे ते? मी अंबालिका आहे, तुझी माता. द्वार उघड पांडू. राजमातेनं तेवढ्याच निर्धारानं सांगितलं. झटकन कक्षाचं द्वार उघडलं गेलं. या 4 दिवसात महाराज किती पालटून गेले होते. त्यांनी अंगावरची राजवस्त्र उतरवून ठेवली होती. सर्वांगावर केवळ पांढरी वस्त्र त्यांनी धारण केली होती. डोक्यावर मुकुट नव्हता. आकाशात भरारी मारणारी त्यांची ती करारी दृष्टी जमिनीला खिळली होती. माझ्यासमोर दिग्विजयी सम्राट उभा आहे की एक भिक्षुक हेच मला समजेना. राजमातेनं विचारलं, पांडू, तू 4 दिवस काहीच खाल्लं नाहीस म्हणे. राजा झालास म्हणून वाटेल तसा वागण्याचा अधिकार झाला की काय? या 2 मुलींचा विचार तरी केलास काय? पुढं होत मातेला वाकून नमस्कार करीत महाराज म्हणाले, राजा झालो म्हणून वाटेल तसा मी वागेन असं तुलाही वाटतं काय? जे जीवन आता मला इथून पुढं जगायचं आहे त्याचा मी सराव करतो आहे. त्याला शोभेल असं वागतो आहे. कसलं जीवन? संन्याशाचं. मान खाली टाकत ते म्हणाले, पांडू, ताळ्यावर आहेस काय तू? तू कुरुकुलाचा सुपुत्र आहेस, दिग्विजयी सम्राट आहेस, पर्णकुटीत राहणारा भिक्षुक नव्हेस. कुणी शिकवलं तुला हे? राजमाता अंगावर वीज पडल्यासारख्या किंचाळल्या. माझ्या अंगावर आकाश कोसळल्यासारखं झालं. दैवानं माते, आता मी कुरुकुलातील सुपुत्र नाही, दिग्विजयी सम्राट नाही, कुणाचा पती नाही, बंधू नाही. मी म्हणजे केवळ दैवाच्या हातचं खेळणं आहे. त्यांनी आपली चर्या ओंजळीत झाकून घेतली. ज्या ओठांनी सेवकांना आज्ञा सोडावी ते कसे तरीच थरथरू लागले. दैवाचा तुला आजच काय एवढा पुळका आला? दैवाची ढाल पुढं करून दुर्बलासारखा स्वतःचा बचाव करू नकोस पांडू. तुला असं करायचं होतं तर या 2 सुंदर मुलींशी तू लग्न कशाला केलीस? स्त्री म्हणजे केव्हाही पायात चढवावा आणि केव्हाही दूर फेकून द्यावा असा चढाव वाटला की काय तुला? काहीशा कठोर पण अंतर्यामी काळजीच्या स्वरानं राजमाता म्हणाल्या, नाही माते, आई असून सुद्धा तू पांडूला ओळखलं नाहीस. एका महाभयानक शापाच्या अग्नीत माझ्या जीवनाचा भरारीनं उभारीनं तरारून उगवलेला लसलसता कोंब नुकताच जळून दग्ध झाला आहे. शाप? ते 2 शब्द वारुळात विषारी ना घुसावेत तसे आमच्या कानात घुसले. माझ्या डोळ्यांपुढं काजवे चमकू लागले. माद्री तर मटकन खालीच बसली. राजमातेनं पुढं होऊन महाराजांचे खांदे गदागदा हलवून कळवळून विचारलं, शाप? कसला शाप पांडू? कुणाचा? कुणी दिला? निर्विकारपणे थंड आवाजात महाराज बोलू लागले, परवा वारणावताच्या अरण्यात आम्ही मृगयेसाठी गेलो, पण दैवानं उलट माझीच क्रूर मृगया केली. एका हरिणीबरोबर रमलेल्या मृगावर मी बाण सोडला. बाण वर्मी लागल्यामुळे तो मृग खाली कोसळला, पण तो मृगासारखा चित्कारत नव्हता, मानवासारखं विवळत होता. आम्ही जवळ जाताच तो आपले पाय जास्तच झाडू लागला. आपल्या तपसामर्थ्यानं एका मृगाचं रूप घेऊन आपल्या प्रेयसीबरोबर त्या रम्य अरण्यात रमलेला तो किंदम ऋषी होता. आपला मृगाचा देह टाकताना त्यानं जीवाच्या आकांतानं कळवळून मला शाप दिला. उन्मत्तपणानं आज तो एका प्रणयमग्न प्रियकराला आपल्या प्रेयसीपासून ओढून मृत्यूच्या दाढेत ढकलला आहेस. म्हणून मी किंदम ऋषी तुला शाप देतो की तू सुद्धा प्रणयराज्ञेच्या आशेनं जेव्हा आपल्या स्त्रीला कवेत घेशील तेव्हा माझ्यासारखाच तत्काल तडफडून तडफडून मरशील. मुख ओंजळीत घेऊन कुरूंचा दिग्विजयी सम्राट बालकासारखा स्फुंदू लागला. त्यांनी झटकन आपल्या कक्षाचं द्वार बंद करून घेतलं. राजमाता दारावर हात बडवून बडवून स्फुंदू लागल्या. माद्री गुडघ्यात मान घालून मुसमुसू लागली. मी दगडी पुतळ्यासारखे सुन्न झाले. खेद, दुःख, यातना यांच्या पलीकडे सुन्न. रात्री मला महाराजांनी बोलावून घेतलं. गवाक्षातून गंगेच्या शांत पाण्याकडे एकटक पाहत ते बोलू लागले, कुंती,
मी आता राजवाडा सोडणार आहे. जिथं वैभवाचा विलास असतो तिथं संयमाचा वास नसतो. माणसाला सगळ्यात जास्त प्रिय त्याचं जीवन असतं. इथं राहून मला संयमानं कधीही वागता येणार नाही. जीवनाचं रक्षण करता येणार नाही. उद्या मी राजवाडा सोडून नागशत पर्वतावर निघून जाणार आहे. पण महाराज, माझं हृदय हेलावून गेलं. कुंती, मला माहीत आहे तुला मी काहीच देऊ शकलो नाही. सौख्याच्या हिमालयावरून दैवानं तुला आज वास्तवतेच्या खोल दरीत लोटून दिलं आहे. इथं राहून तू माझ्यासाठी अश्रू ढाळावेत हे मला कधीही आवडणार नाही. तू परत माहेरी जा. माद्रीलाही ते समजावून सांग. महाराज, मी काय म्हणते ते ऐका तर खरं. कुंती, विजेच्या एकाच लोळात विशाल वृक्षावर निर्धास्तपणे विसावलेल्या वेली कोसळून खाली पडतात. या क्रूर शापानं तुम्हा दोघींची तीच अवस्था झाली आहे. माणसाच्या बाबतीत भवितव्य हे उंदराला क्रूरपणानं खेळविणाऱ्या निर्दयी मांजरासारखं आहे. जा. महाराज, मी काय म्हणते ते तुम्हाला ऐकावंच लागेल. देहाला सोडून सावली दूर राहू शकत नाही. वृक्षाला सोडून मुळ्या वाढूच शकत नाहीत. पतीशिवाय आर्य स्त्रिया एक क्षणभरी जिवंत राहू शकत नाहीत. आम्ही दोघींनी आपल्याबरोबर यायचा निर्णय काल रात्रीच केलेला आहे. दैवाबरोबर दूध खेळण्याचा दुबळा प्रयत्न करू नकोस कुंती. मनावर विषयाबाबत संयम मिळवणं म्हणजे आकाशाची अनंत पोकळी कुंकुमाच्या करंडकात भरू पाहण्या इतकं अशक्य आहे ते. महाराज, नात्याच्या जाळ्याला आमचा मासा लागतो की काय यासाठीच जर काय डोळ्यात तेल घालून टाकलं असेल तर मीही त्याला दाखवून देईन की मथुरेच्या यादव राजा शूरसेनांची मी कन्या आहे. आजपासून मी कुंती प्रतिज्ञा करते की तुम्ही माझे पती नसून पुत्र आहात. याशिवाय अन्य कोणतंही नातं मी मनातही आणणार नाही. पण पुत्राशिवाय झालं तरी माता जिवंत राहूच शकत नाही. मला तुम्हाला आपल्याबरोबर न्यावंच लागेल. मी येणारच. कुंती, भावविवश होऊ नकोस. तसं होणार नसेल तर मग मला गंगेत लोटूनच तुम्हाला पुढे जावं लागेल. कुंती, खरोखरच आकाशालाही लाजवील असं तुझं मन आहे. पण काळानं तुझ्यासारखं रत्न या दुर्दैवी पांडूच्या शापानं भग्न झालेल्या मुकुटात कशाला बसविलं कोण जाणे. ते गदागदा हलून स्फुंदू लागले. कुरुकुलाच्या सुपुत्राला रडणं शोभत नसतं. साक्षात दैवानंही लोळण घ्यावी इतकी त्यांच्या पायांची किंमत आहे. मी त्यांना निक्षून सांगितलं. त्यांनी आपला शोक आवरला. त्या भयानक शापानं सगळ्या राजवाड्याची कळाच एका क्षणात नष्ट केली. चांगले 4 दिवस चिंतन करूनच महाराजांनी राजवाडा सोडण्याचा निर्णय केला होता. तो बरोबर होता की काय हे सांगणं कठीण होतं. त्यांचं म्हणणं एकच होतं, वैभवाच्या राजवाड्यात सदैव अंतर्यामी झुरत दुःखी कष्टी राहण्यापेक्षा अरण्यात राहिलेलं काय वाईट. शिवाय वैभव हे माणसाला भोगी बनवितं. माणूस संपत्ती, कीर्ती, प्रतिष्ठा सगळ्यांशी एक वेळ द्यूत खेळेल, पण आपल्या जीवाशी तो कधीच द्यूत खेळू शकत नाही. वनवास हाच त्यांना संयमासाठी योग्य होता. मलाही ते पटलं. वैभवाच्या निसरड्या कामभूमीवर कुणाचाही पाय घसरणं शक्य असतं. संयमासाठी असावा लागणारा खंबीरपणा आम्हाला वनातच मिळाला असता. आम्ही तिघांनीही अरण्यात जायचा खंबीर निर्णय केला. आम्ही राजवस्त्र उतरून ठेवली. अंगावरचे अलंकार राजमातेकडे दिले. कशी कुणाला ठाऊक, पण आम्ही वनात जाणार आहोत ही वार्ता वाऱ्यासारखी नगरात पोहोचली. लोक वाड्यावर गर्दी करू लागली. महाराज भीष्म आणि धृतराष्ट्र आम्ही जाणाऱ्या नुसत्या कल्पनेनंच दुःखाच्या खाईत लोटले गेले. त्या पराक्रमी पुरुषांच्या निग्रही डोळ्यांत सुद्धा अश्रू उभे राहिले. विदुर भाऊजी महाराजांना अनेक समजावणीच्या गोष्टी सांगू लागले, पण राजवाडा आणि वैराग्य या गोष्टी एकत्र जमणं अशक्य हे महाराजांचं त्यांना एकच एक उत्तर होतं. नुकताच दिग्विजयाचा डंका वाजून आलेला सर्वांचा आवडता राजा योगी होऊन अरण्यात राहायला चालला. ज्या हातांनी कौरवांचा राजदंड धरावा तेच हात आता कमंडलू धरणार होते. ज्या मुखांनी विजयी सैन्याला हाणामारीचे प्रोत्साहनपर शब्द ऐकवले होते तेच मुख आता जीवाच्या मुक्तीसाठी आयुष्यभर श्लोकांचं पठण करणार होतं. दैवा इतकं विस्मयाचे धक्के देण्याचं सामर्थ्य कशातच नसतं. शेवटी निघताना एक साधं धुतवस्त्र नेसलेल्या महाराजांनी सर्वांना वाकून नमस्कार केला. महाराज भीष्म म्हणाले, पांडू, पूर्वी माझ्या पित्याच्या
राजा शंतनूच्या भावानं असाच या राजाचा त्याग केला होता. त्याचं नाव देवापी होतं, पण त्यानं स्वतःच्या इच्छेनं वनवास पत्करला होता. आज तुला पराक्रमाच्या सिंहासनावरून उठून वैराग्याच्या व्याघ्र चर्मावर बसावं लागत आहे, ते मात्र केवळ दुर्दैवामुळे. जा, मनावर संयम ठेव. जोपर्यंत हा भीष्म आहे तोपर्यंत कौरवांचा डंका आर्यावर्तात असाच गाजत राहील. मागची चिंता करू नकोस. वनात त्या राजा देवापीचा ब्रह्मलीन आत्मा तुला धैर्य आणि मनशांती देईल. जा, ज्या कारणासाठी तू राज्य सोडतो आहेस ते कारण मात्र प्राणपणानं सांभाळ. मनावर संयम ठेव. जोपर्यंत हा भीष्म आहे तोपर्यंत कौरवांचा डंका आर्यावर्तात असाच गाजत राहील. मागची चिंता करू नकोस. आम्ही तिघांनी सर्वांचा निरोप घेतला आणि राजवाडा सोडला. आमच्याबरोबर नगरातील एकच व्यक्ती येणार होती, ती म्हणजे धात्री. जणू कुंतीच्या जीवनावर मरेपर्यंत छाया धरण्यासाठीच तिला विधात्यानं पाठविलं होतं. तिची कुणीही समजूत काढू शकलं नाही. आम्ही चौघं नगरातून पायी अनवाणी चाललो. या नगरात मी महाराणी म्हणून आले आणि आता संन्यासिनी म्हणून चालले होते. नगरजन येऊन धडाधड आमच्या पायांवर लोळण घेत होते. टाहो फोडून सांगत होते, महाराज महाराणी, आमचा त्याग करू नका, हस्तिनापूरला पोरकं करून जाऊ नका. पण आम्हाला जणू काहीच ऐकू येत नव्हतं. आमचे कान सुन्न झाले होते, मन बधीर होती. मागं वळून बघवत नव्हतं, पुढं काही दिसतही नव्हतं. नगराबाहेर आम्ही गंगेवर आलो. तिला पाहताच माझं मन भरून आलं. मला मथुरेची आठवण झाली. यमुनेच्या काठी मथुरेत माझं बालपण गेलं होतं. निरागस आणि निवळ शंख. बालपणातल्या पृथ्वीनं आता कुंतीला बघितलं असतं तर ती काय म्हणाली असती? पृथे, वेड्यासारखं पांढरं वस्त्र नेसून कुठं चालली आहेस? माझ्याबरोबर गोल गिरक्या घेत फुलपाखरू पकडायला ये. मी तिथं क्षणभर थांबले. तिथून एक पाऊलही पुढे टाकावं असं मला वाटेच ना. या गंगेनं आजपर्यंत कौरवांच्या किती पिढ्या पाहिल्या असतील, किती विजय बघितले असतील. आजचा प्रसंग मात्र तिच्या मनात कायमचा कोरलेला राहील. असलं दृश्य तिनं आपल्या जन्मापासून आजवर एकदाही पाहिलं नसेल. माझं धैर्य ढासळू लागलं. ओंजळीत मी मुख झाकून घेतलं. एकाएकी बोटांना कानांतील मोत्यांच्या कुंडलांचा स्पर्श झाला. चुकून ती काढून द्यायची राहिली होती. मी ती काढली आणि गंगेच्या पाण्यात सोडली. पाण्याचं एक गोल वर्तुळ मोठं मोठं होत गेलं. माझ्या मनाच्या जलाशयात स्मृतीचं एक वलय उठलं. वर्षापूर्वीच मी 2 जिवंत सोनेरी कुंडलं अशीच अश्व नदीला अर्पण केली होती. आणि आज ही राजमातेची शेवटची निशाणी असलेली मोत्याची कुंडलं गंगेला अर्पण केली जात होती. आता कुंती मोकळी होती, बाहेरून आणि आतूनही. आता तिचे पाय पतीच्या मागून नेतील तिकडे जाणार होते, कुठेच अडखळणार नव्हते. स्त्रीचा जन्म काही साध्य करण्यासाठी कधीच नसतो, सारे समर्पण करण्यासाठीच असतो. हस्तिनापुराहून आम्ही नाक्षत पर्वतावर आलो. उत्तरेकडल्या त्या पर्वतावर हत्तींचे भरपूर कळप राहत होते. राजवाड्यातील सवयीमुळे अरण्यातला घोंघावणारा वारा मला खायला आल्यासारखा वाटे. त्या वाऱ्यानं हत्तींचे कळप बिथरून जात ची ची करीत सरळ सरळ ते आमच्या जवळून इतस्ततः धावत. त्या पर्वतावर आम्ही कसे तरी 1 महिनाभर राहिलो आणि नंतर पुढं निघालो. आता आमच्यासाठी ठराविक अशी दिशा नव्हती. आम्ही ठरवू तीच आमची दिशा होती. पूर्वजन्मीच्या ऋणानुबंधानं एकत्र बांधलेले आम्ही 4 जीव होतो. महाराज दूर गेलेत असं पाहून माद्री ढसढसा रडे. मी स्वतःला सावरून तिलाही सावरीत असे. नाक्षत पर्वतावरून आम्ही चैत्ररथ पर्वतावर आलो. चैत्ररथावर थोडे दिवस राहून गंधमादन पर्वताकडे वळलो. वाटेत हिमालय लागला. त्याच्या दर्शनानं मात्र मला थोडा धीर आला. सगळीकडे विखुरलेलं नुसतं पांढरं शुभ्र बर्फच बर्फ होतं. निरनिराळ्या रंगांनी नटलेल्या नटव्या जगाला त्या पर्वताच्या रूपानं जणू विधाता आपले पांढरे शुभ्र स्वच्छ दात विस्पारून हसत होता. हिमालयात आम्हाला मुनीवर व्यास भेटले. ते घोर तपश्चर्या करून हस्तिनापुरालाच परत चालले होते. त्यांनी आश्चर्यानं विचारलं, पांडू, तू हिमालयात कसा? महाराजांनी त्यांना घडलेला सगळा वृत्तांत सांगितला. मी त्यांना नमस्कार केला. मला आशीर्वाद देताना ते म्हणाले, कुंती, दुर्वासांची वाणी खरी ठरेल. तू वीरांची जननी होशील.
महाराजांनी आश्चर्याने चमकून त्यांच्याकडे पाहिलं. त्यांना उद्देशून ते म्हणाले, पांडू, कुंती कोण आहे ते तुला कळलेलं नाही. जगात ते कुणालाही कळणार नाही. जा तुम्ही. ते निघून गेले, मंद मंद पदक्षेप टाकीत, एखाद्या मंद झुळकेसारखे. व्यासांच्या उद्गारावरून महाराज काहीतरी विचारतील अशी भीती मला वाटली होती. पण दैवानं कृपा केली आणि त्यांनी त्याविषयी मला लगेच तेव्हा काही हटकलंच नाही. हिमालयातून आम्ही गंधमादन पर्वतावर आलो. तिथं इंद्रद्युम्न सरोवराच्या काठी थोडे दिवस राहिलो. तेथून हंसकूट पर्वत ओलांडून सर्वात शेवटी शतशृंग पर्वतावर आलो. या पर्वतावर निळी निळी सरोवरं होती, हिरवीगार वनराई होती, निरनिराळी फळझाडं होती, हरणांची आणि सशांची कळप होते. हा शतशृंग पर्वत म्हणजे निसर्गदेवतेच्या हिरव्या वस्त्राचा निळा पदर होता. एका सरोवराकाठी त्या पर्वतावर आम्ही पर्णकुटी उभी केली. आम्ही इतका प्रवास केला होता की नंतर हस्तिनापूर कोणत्या दिशेला राहिलं होतं ते कळलंही नाही. त्या सगळ्या अरण्यात मानव वस्तीचं एवढंच एक निशाण होतं, पर्णकुटीचं. कौरवांचा दिग्विजयी राजा आपल्या 2 लाडक्या पत्नींसह या पर्णकुटीत राहू लागला. निळं आकाश त्याच्या पर्णकुटीवर छत्र ढाळू लागलं. अरण्यातले उंच उंच वृक्ष त्याला विंझण वारा घालू लागले. निरनिराळ्या कंदमुळांच्या जाळ्या, वेली आणि फळझाडं त्याचं भोजनाचं तबक भरू लागले. अरण्यातली गवताची शय्या त्याला आपल्या कुशीत घेऊ लागली. सकाळी पूजा करून दिवसभर महाराज अरण्यात फळं आणि कंदमूळ शोधण्यासाठी जात. संध्याकाळी परत येत. आम्ही सरोवरातून पाणी आणून पर्णकुटी सारवणं, पूजेची तयारी करणं अशी कामं करू लागलो. दिवसांमागून दिवस जाऊ लागले. हस्तिनापुराची आठवणी कमी कमी होऊ लागली. हस्तिनापूर सोडून 2 वर्ष झाली होती. महाराज थोडे कृश दिसू लागले होते. वाढलेल्या दाढीमुळे ते वयानं मोठे दिसू लागले. नेहमीच ते कसले तरी गूढ विचारांत सापडल्यासारखे वागू लागले. त्यांच्या मनाचं थांग लागणं कठीण होतं. जरुरीपेक्षा ते एकही जादा शब्द बोलत नसत, कधी चुकूनही हसत नसत. एके दिवशी एक हरणाचं गोंडस पाडस त्यांच्या पायांजवळ आलं आणि आपल्या खरबरीत जिभेनं त्यांचा पाय चाटू लागलं. मला वाटलं ते त्याला हळूच दूर लोटतील, पण खाली बसून त्यांनी त्याच्या पाठीवरून ममतेनं हात फिरवला आणि त्याला आपल्या कवेत घेऊन त्याचे पटापट मुके घेत ते लहान मुलासारखे मुसमुसू लागले. माझ्या मनात एक अतिशय भयानक विचार येऊन गेला. अति मानसिक त्रासामुळे महाराजांना वेड लागलं की काय? घाबरून मी विचारलं, असं काय करता? माझ्याकडे न पाहताच त्या पिल्लाच्या कातडीवर आपला गाल घाशीत ते म्हणाले, कुंती, कसं सांगू? निपुत्रिकाला जर या लोकातच नाही तर मग स्वर्गलोकात तरी कुठली जागा असेल? त्याच्या मृत्यूबरोबरच जग त्याला विसरणार नाही काय? मी दिग्विजयी सम्राट नाही तर दैवाच्या दारातला भिकारी आहे. माझ्याबरोबर माझं नाव अस्त पावेल. त्यासाठी का आपण दुःखी आहात? तसं असेल तर दुर्वास ऋषींच्या मंत्रानं मी आपल्या नावासाठी पुत्र निर्माण करीन. दुर्वास ऋषींनी मला देवहूती मंत्र दिला आहे. महाराजांना मी दुर्वास ऋषींच्या यज्ञयागाची जरूर तेवढीच माहिती दिली. कुंती, या पांडूला अपयशाच्या सगळ्या गर्तेतून सावरण्यासाठीच का तुला विधात्यानं माझी पत्नी केलं आहे? महाराज, लवकर या पर्णकुटीत आपणाला हवा तसा सद्गुणी पुत्र दिसेल. मी तो विषय तिथेच थांबविला.